नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। वाळू माफियाची पोलिसांनी घेतली परेड। जालन्यातील पोलिसांनी वाळू माफियाची परेड घेऊन त्यांना चांगली तंबी दिली आहे। 27 फेब्रुवारी 2025 रोजी जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी जालना उपविभाग तसेच भोकरदन उपविभागातील एकूण 32 वाळू माफिया प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्याकडून बंद पत्रक तयार करून घेतले असून MBS नुसार 126 व 129 कलमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। सर्वच हजर असलेल्या वाळू माफियांची तपासणी करून पुढील होणाऱ्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे नक्कीच वाळू माफियांना जबरन बसेल। यानंतर जर हे वाळू माफियांनी पुन्हा असाच गुन्हा करतील तर त्यांच्यावर मोठा आर्थिक दंड लागेल, तसेच हद्दपार देखील करण्यात येईल असे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी यावेळी बोलताना सांगितले। मागील काही दिवसात जालना येथे 10 वाळू माफियावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। तसेच अन्य वाळू माफिया विरुद्ध जालना पोलिसांकडून MPDA चे प्रस्ताव जिल्हा अधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी करिश्मा चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उरोने तसेच अधिकारी व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते। या संदर्भात लोकात्म न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले। हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्वॉल्व होते त्यांचा आपण पोलीसचे जे 2 सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन, त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होतात त्यांना आपण बोलवलं होतं। उद्या आपण अंबड आणि परतूर हा 2 सब डिव्हिजनच्या घेणार आहे। तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याचा 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांचं बंदपत्र घेतलेलं आहे। याच्या उल्लंघन झालं की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपलं तडीपारीची कारवाई पण करता येईल। जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले वाळू माफिया आले नाहीत, त्यांनी चालक पाठवल्याचं दिसते आज। नाही, असं नाही आहे। बरेच चालक पण होते, बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडा अगोदर एक 10 लोकांवर तडीपारीची कारवाई पण झालेली आहे। बरेच MPDA चे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत, त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सतत ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसांकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे। जिल्ह्यामध्ये सर काही हळवद वाळू वाहतूकवाल्यांकडे काही कलेक्शन वगैरे असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असा ॲलिगेशन्स आहे, पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो, पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या आहेत। हल्ल्याचा प्रकार झालेला आहे, बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता, त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे। सर, मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हॅवा असतात। हालाकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात, मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्याबरोबर खाली होऊन जातील। हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे। मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते, तर आपण टार्गेटेड कारवाई करतो। प्रयत्न आहे की 100% अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे, पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे, तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।